नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक अशोक सूर्यवंशी के रोहमारे कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय अंतर्गत या ई वर्गामध्ये मी आपले सहर्ष स्वागत करीत आहे। इयत्ता 12वी विषय मराठी अंतर्गत या ठिकाणी आपण भाग क्रमांक 2 मधील पुढील घटक म्हणजे 10वा पाठ आज आपण अभ्यासणार आहोत। या पाठाचं नाव आहे दंतकथा। या पाठाचे लेखक आहेत वसंत सबनीस। बघा, माणसाला किंवा संबंध मानव प्राण्याला हे अवयव या ठिकाणी निसर्गताच मिळालेले आहे। या प्रत्येक अवयवाची या ठिकाणी वेगवेगळे वैशिष्ट्य आपल्याला दिसून येतं। असाच एक अवयव जो उपेक्षित राहिलेला आहे लेखकाच्या दृष्टीने, त्याच्याविषयी लिखाणच झालेलं नाही, म्हणून लेखकाने त्याविषयी आपलं सूक्ष्म निरीक्षण अगदी विनोदी शैलीमध्ये या पाठामध्ये व्यक्त केलेलं आपल्याला दिसून येईल। तर बघा, पाठ क्रमांक 10 पान नंबर 43 दंतकथा। आपण लेखकाचा सुरुवातीला परिचय करून घेऊ। लेखकाचं नाव वसंत सबनीस। त्यांचा जन्म 1923 मध्ये झाला, मृत्यू 2002 मध्ये। बघा, लेखकाचं पूर्ण नाव रघुनाथ दामोदर सबनीस। लेखकाचं हे जे काही नाव आहे हे पूर्ण नाव म्हणजे रघुनाथ दामोदर सबनीस, आणि ते वसंत सबनीस या नावानेच लेखन किंवा मराठी साहित्यामध्ये त्यांनी लेखन केलेले आहे टोपण नावाने। सुरुवातीला त्यांचा परिचय बघा। सुप्रसिद्ध लेखक, विनोदकार, नाटककार सबनीस यांनी लेखनास प्रारंभ केला तो कवितेने। बघा, वसंत सबनीस हे लेखक म्हणून प्रसिद्ध आहेत, त्याचबरोबर मराठीतील एक उत्कृष्ट विनोदकार म्हणूनही प्रसिद्ध आहेत, नाटककार। आणि त्यांनी लेखनाला जी सुरुवात केलेली होती ती कवितेपासून मराठी साहित्यामध्ये त्यांनी लेखनाला सुरुवात केलेली होती। तर नंतर ते विनोदी लेखनाकडे वळले। मराठी साहित्यातील विनोद हा प्रकार या ठिकाणी खूप, त्यांचे जे काही साहित्य आहे ते खूप गाजलेलं आहे। आणि बघा, पानदान, चिल्लर खुर्दा, भारूड, मिरवणूक, पंगत, आमची मेली, पुरुषाची जात असे विनोदी लेखसंग्रह, खांदेपालट, पखाल, आत्याबाईला आल्या मिशा, थापाड्या, विनोदी, द्वादशी, बोका, झाला संन्यासी हे त्यांचे कथासंग्रह प्रसिद्ध आहेत। सोबती हा व्यक्तिचित्रण संग्रह, माहेश्वरी हा आत्मपर लेखांचा संग्रह त्यांचा प्रसिद्ध आहे। बघा, एकंदरीत लेखकाचं व्यक्तिमत्व कसं आहे, विनोदी लेखक म्हणून यांच्याकडे बघितलं जातं, आणि विनोदी लेखक म्हणून मराठी साहित्यामध्ये वसंत सबनीस हे लेखक प्रसिद्ध आहेत। विख्यात नाटककार म्हणूनही प्रसिद्ध आहेत, लोकनाट्य लेखक म्हणूनही त्यांना प्रसिद्धी मिळालेली आहे। रंगभूमीवर नाटके त्यांची गाजलेली आहेत, लोकनाट्यही त्यांचे गाजलेले आहेत। विच्छा माझी पुरी करा या लोकनाट्याने विक्रमी यश मिळवलेलं होतं। बघा, त्यांचा विच्छा माझी पुरी करा हे जे काही लोकनाट्य होतं, या लोकनाट्याने खूप अशी प्रसिद्धी त्यांना मिळवून दिलेली होती। त्याचं रूपांतर हिंदी भाषेमध्येही झालेलं आहे। प्रख्यात किशोर या बालमासिकाचे अनेक वर्ष वसंत सबनीस हे संपादक होते। जीवनाकडे पाहण्याचा खेळकड दृष्टिकोन, जीवनातील विसंगतीचे मार्मिक निरीक्षण, सहज उत्स्फूर्त भाषा अशी त्यांची ही साहित्य निर्मिती आहे। एकंदरीत आपण ग्रंथसंपदा तर त्यांची बघितलीच। पानदान हे त्यांचं ललित संग्रह प्रसिद्ध आहे। चिल्लर खुर्दा, भारूड, मिरवणूक असे अनेक विनोदी लेख संग्रह त्यांचे प्रसिद्ध आहेत। त्याचबरोबर आत्याबाईला आल्या मिशा यासारखे काही विनोदी कथासंग्रह त्यांचे प्रसिद्ध आहेत मराठी साहित्यामध्ये। सौजन्याची ऐशी तैशी, कार्टी श्रीदेवी, गेला माधव कुणीकडे ही त्यांच्या नाटकांपैकी अमाप गाजलेली नाटकं। बघा, ही जी काही नावं सांगितली मी तुम्हाला ही त्यांची लिखित किंवा
वसंत सबनीसांनी लिखित नाटके आहेत. ही नाटके मराठी रंगभूमीवरती खूप गाजलेली आहेत. त्यानंतर विच्छा माझी पुरी करा हे गाजलेलं लोकनाट्य, या लोकनाट्याने त्यांना सबंध महाराष्ट्रामध्ये प्रसिद्धी दिलेली आहे. त्यानंतर बघा सोंगाड्या, एकटा जीव सदाशिव, अशी ही बनवाबनवी, बाळाचे बाप, ब्रह्मचारी, अशा अनेक गाजलेल्या चित्रपटांच्या कथा, पटकथा लिहिल्या. बघा तुमच्यापैकी अनेक विद्यार्थ्यांनी सोंगाड्या असेल, एकटा जीव सदाशिव, अशी ही बनवाबनवी, बाळाचे बाप, ब्रह्मचारी असे चित्रपट तुम्ही बघितलेले असतील. अगदी विनोदाने खच्च भरलेले हे चित्रपट. या चित्रपटांच्या कथा आणि पटकथा या वसंत सबनीस यांनी लिहिलेल्या आहे. मग एकंदरीत तुमच्या लक्षात आलेलं असेल की एक विनोदी साहित्यकार म्हणून मराठी भाषेमध्ये रघुनाथ दामोदर सबनीस हे या ठिकाणी प्रख्यात ओळखले जातात. तर त्यांचं विनोदी लेखनाबरोबरच त्यांनी नाटके, एकांकिका, लोकनाट्यही त्यांनी लिहिलेले आहे. आणि बघा त्यामध्ये लोकनाट्य त्यांचं विच्छा माझी पुरी करा हे तर विलक्षण गाजलेलं आहे. प्रेक्षकांनी क्षमा करावी, चिलखतराज, जगन्नाथ हे त्यांचे एकांकिका संग्रह प्रसिद्ध आहेत. आणि गुदगुल्या हा बालकथा संग्रह त्यांचा प्रसिद्ध आहे. अशा प्रकारे त्यांची मराठी साहित्यातील योगदान हे प्रशंसनीय आहे. आणि यासाठी त्यांना पुरस्कारही मिळालेले आहेत. 2 नाट्यकृतींसाठी त्यांना महाराष्ट्र राज्याचे उत्कृष्ट वाङ्मयीन पुरस्कार हे त्यांना मिळालेले आहेत. 1993 साली अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष ते होते. अशा प्रकारे त्यांचा परिचय. आता हा प्रस्तुत जो काही पाठ आहे आपल्याला अभ्यासासाठी घेण्यात आलेला, या पाठाच्या निमित्ताने ते आपल्याला काय सांगतात बघा. सबनीशी यामधून हा पाठ किंवा ही कथा आपल्याला अभ्यासासाठी घेण्यात आलेली आहे. तर या कथेविषयी आपण थोडक्यात किंवा पाठ परिचय आपण थोडक्यात करून घेऊ. तर बघा, दंतकथा हा एक विनोदी ललित लेख आहे. बघा हा एक ललित लेख आहे आणि तो विनोदी आहे. म्हणजे दंतकथा हा त्यांचा ललित लेख आहे. हा अतिशय विनोदी लेख असा त्यांचा आहे. दातांचे दुखणे खूप त्रासदायक असते, त्यामुळे कोणत्याही माणसाची अवस्था अगदी केविलवाणी होते. मात्र अशा गंभीर विषयातील प्रसंग लेखकाने नर्म विनोदी शैली मार्मिकपणे टिपले आहे. बघा, दाताचं दुखणं कोणत्याही व्यक्तीला या ठिकाणी अगदी त्रासदायक असतं. अगदी प्राणकंठाशी येतात दात जर दुखत असेल तर. मग असं लेखकाचाही दात दुखतो, पण लेखकाने काय केलंय, त्यामुळे म्हणजे आपल्याला दाताचा दात दुखणं जर असेल तर आपल्याला अतिशय वेदना या ठिकाणी होत असतात. मग कोणत्याही माणसाची अवस्था अगदी केविलवाणी होते. मात्र अशा गंभीर विषयातील सुद्धा किंवा अशा गंभीर विषय जो काही आहे वेदनेचा, दात दुखण्याचा जी वेदना आपल्याला होती, हा गंभीर विषय आहे. आणि हा गंभीर विषय जरी असला तर या गंभीर विषयातील प्रसंग लेखकाने काय केलेले आहेत, नर्म विनोदी शैलीत मार्मिकपणे या ललित लेखामध्ये टिपलेले आहेत, मांडलेले आहेत. दाताच्या दुखण्याची असह्यता, त्या प्रसंगी माणसाची होणारी दयनीय अवस्था आणि त्यामधून घडणारा प्रसंगनिष्ठ विनोद वाचकाला खळखळून हसवतो. बघा, दाताचं हे दुखणं आपल्याला असह्य असतं, त्या प्रसंगी माणसाला दयनीय अवस्था माणसाची या ठिकाणी होते, खूप वेदना या ठिकाणी होत असतात, अगदी प्राणकंठाशी येतात, जीव अगदी नकोसा होतो दात दुखत जर असेल तर. आणि बघा, मग अशा त्यामधून घडणारा जो काही प्रसंगनिष्ठ विनोद आहे, तो प्रसंगनिष्ठ विनोद वाचकाला या ठिकाणी या पाठातून खदखदून हसवतो किंवा खळखळून हसवतो. बघा, वास्तवाला जोडून येणारी अतिशोक्ती, आणि त्यांच्या लेखनात वास्तवाला जी अतिशोक्ती जोडून येते ही सुद्धा माणसाला अगदी खळखळून हसवते.
आणि कधी आढळणारी विसंगती सुद्धा बघा, विनोदाचे वेगवेगळे प्रकार आहे. प्रसंगनिष्ठ विनोद आहे, अतिशयोक्तीतून विनोद या ठिकाणी निर्माण होतो, आणि त्याचबरोबर विसंगतीतून सुद्धा या ठिकाणी विनोद निर्माण होतो. या सर्व गोष्टी विनोद निर्मितीसाठी या प्रस्तुत ललित लेखामध्ये सबनीसांनी कशा प्रकारे हाताळलेल्या आहेत याची आपल्याला पदोपदी जाणीव झाल्याशिवाय राहत नाही. आणि बघा, कधी आढळणारी विसंगती, कधी मराठीतील म्हणी, वाक्प्रचार आणि शाब्दिक कोट्या यांचा लेखकाने विनोद निर्मितीसाठी कल्पकतेने केलेला वापर या पाठातून अभ्यासता येईल. बघा, म्हणी असतील, मराठीतील वेगवेगळे वाक्प्रचार असतील, शाब्दिक काही कोट्या असतील, यांचा लेखकाने अगदी मार्मिकपणे आपल्या लेखनामध्ये वापर करून या पाठामध्ये विनोद किंवा या ललित लेखामध्ये विनोद अगदी ठासून भरलेला आपणाला दिसून येतो. आणि आपल्याला हसवल्याशिवाय, आपल्याला खदखदून हसवल्याशिवाय ते राहत नाही. तर या पाठातून आपल्याला त्यांच्या विनोद निर्मितीच्या कल्पना या ठिकाणी आपल्याला बघायच्या आहे, अभ्यासायच्या आहे, आणि मनमोकळेपणानं आपल्याला हसायचं सुद्धा आहे. तर आपण पाठाला सुरुवात करतोय. तर बघा, मानवी देह पंचमहाभूतांचा बनलेला आहे असे म्हणतात. ज्या ज्ञानी मंडळींना मानवी देहात पंचमहाभूते दिसली, त्यांना सहावे महाभूत कसे दिसले नाही याचे मला राहून राहून नवल वाटते. या सहाव्या महाभूताला सामान्यांच्या भाषेत दात असे म्हणतात. बघा, लेखक माणसाच्या निर्मितीबाबत किंवा माणसाचं जे माणूस कसा बनलाय त्याविषयी म्हणतात की मानवी देह किंवा आपला देह पंचमहाभूतांपासून बनलेला आहे. ते वास्तव आहे, पण लेखक याही पुढे जाऊन म्हणतात की ज्ञानी मंडळींनी हा शोध लावलाय की माणसाचा देह हा पंचमहाभूतांपासून बनलेला त्यांना दिसला. आणि लेखक म्हणतात की त्या ज्ञानी व्यक्तींना सहावं महाभूत का दिसलं नाही. याचं लेखक म्हणतो मला राहून राहून काय होते, नवल वाटते. लेखकाला नवल वाटतं. सर्व ज्ञानी माणसांना पंचमहाभूताने माणूस बनलेला आहे हे त्या सर्व सांगतात, पण त्यांना सहावं महाभूत का लक्षात आलं नाही या गोष्टीचं लेखकाला राहून राहून काय होतंय, नवल वाटतंय. आणि या सहाव्या महाभूताला सामान्यांच्या भाषेत काय लेखक म्हणतो, दात असे म्हणतात. म्हणजे सहावं महाभूत जर काय असेल तर लेखकाच्या दृष्टीने ते आहे आपले दात. आणि बघा, माझ्या मते दात ही परमेश्वराने मारून ठेवलेली मेघ आहे. मानवी देहाची सर्व रचना परिपूर्ण केल्यानंतर जवळजवळ 6-7 महिन्यांनी ही दातांची कल्पना परमेश्वराला सुचली असावी. नाही तर इतर सर्व अवयव एकदम फुटत असताना दातच तेवढे एखाद्या सभेच्या मुख्य पाहुण्यांसारखे मागावून का यावेत. बघा, लेखकाचा बोलण्याचा उद्देश काय आहे आणि लेखकाला आपणाला काय सांगायचं आहे, आणि लेखक नेमकं विनोद निर्मिती कशी करतो आहे. लेखकाने आपलं दात जेव्हा आपले दुखायला लागतील तेव्हाच आपलं त्याच्याकडे बारकाईनं लक्ष जातं. किंबहुना आपण सकाळी दात घासते वेळी सुद्धा आपलं एवढं दाताकडे लक्ष नसतं. पण लेखकाचं किती बारकाईने दाताविषयीचं रामायण थोडक्यात कसं लेखक या ठिकाणी व्यक्त करतोय की लेखक म्हणतोय की लेखकाच्या मते दात ही परमेश्वराने मागावून ठेवलेली काय आहे, मेक आहे, एक खोच आहे, एक रहस्य आहे. मेक म्हणजे खोच आणि रहस्य. लेखक म्हणतो की काय, की परमेश्वराने मारून ठेवलेली ती मेक आहे, म्हणजे एक रहस्य आहे, ती एक खोच आहे. का तर मानवी देहाची सर्व रचना परिपूर्ण केल्यानंतर, लेखक म्हणतात मानवी देह जो काही आहे याची रचना परिपूर्ण केल्यानंतर त्या परमेश्वराने काय केलंय की जवळजवळ 6-7 महिन्यांनी ही दाताची कल्पना परमेश्वराला सुचली असावी. बघा, जन्म झाल्याबरोबरच या ठिकाणी आपल्याला काही दात नसतात, आणि जन्मल्यानंतर एखाद्या बाळाला किंवा जन्मल्यानंतर 6-7 महिन्यांनी काय होतात, दात निघायला सुरुवात होते. पण मग त्या अगोदर सर्व अवयव हे मानवाला या ठिकाणी
निसर्ग निर्मित आलेले असतात किंवा दिलेले असतात. पण लेखक म्हणतो तो परमेश्वर, तो देव विसरून गेला होता. काय की एकदम हा अवयव एकाच वेळी देण्याचं मानवाला, आणि तो अवयव माणसाच्या जन्मानंतर कधी येतो, तर तो 6-7 महिन्याने या ठिकाणी दाताची कल्पना परमेश्वराला सुचली असावी, आणि त्यानंतर आपल्याला 6-7 महिन्याने दात या ठिकाणी निघतात किंवा फुटतात असं लेखकाला वाटतं. नाही तर इतर सर्व अवयव एकदम फुटतात. लेखक म्हणतो की काय, जन्मल्याबरोबर त्या बाळाला सर्व अवयव दिलेले असतात, फक्त एक अवयव नसतो, तो म्हणजे दात. आणि दात ही संकल्पना म्हणजे दात हे नंतर या ठिकाणी 7-8 महिन्याने किंवा 6-7 महिन्याने फुटतात. हे परमेश्वराने काय केलेलं आहे, ही मेक मारून ठेवलेली आहे, हे रहस्य त्याने त्याच्याकडे ठेवलेलं आहे असं तो म्हणतो. आणि बघा, आणि ते कसे, एखाद्या सभेचा जो काही प्रमुख पाहुणा आहे, तो प्रमुख पाहुणा कसा मागावून येतो, तसे या ठिकाणी जन्मल्यानंतर सर्व अवयव या ठिकाणी माणसाला आलेले असतात, आणि तेवढाच अवयव दाताचा हा या ठिकाणी मागावून आलेला असतो एखाद्या प्रमुख पाहुण्यासारखा सभेच्या. तशी या ठिकाणी या दाताची थोडक्यात जन्माची कथा लेखकाने अगदी मार्मिक शब्दामध्ये सांगितलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज या ठिकाणी आपण थांबू. नंतरचा भाग किंवा पुढील घटक आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अभ्यासू. धन्यवाद.